नमस्कार. बघा, आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 8वा प्रदूषण. प्रदूषणाची कारणे, प्रदूषण कसं निर्माण होतं आणि हवा प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल कसं निर्माण होतं ते आपण अगोदर ही 6वी 7वीला असेल आपण शिकत आलेलं आहे. बरोबर आहे का? तेच विचारले. बघा, निरीक्षण करावं, चर्चा करा. पहिल्या चित्रात काय दिसून येतं की जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यातून जे काही विषारी रसायने आहेत, केमिकल्स आहेत, ते काय दिसतात, पाण्यामध्ये सोडलेले दिसत आहे. त्याच्यामुळे जलप्रदूषण होत असलेलं दिसून येतंय. दुसरं चित्र बघितलं, वाहनातून काय होतंय, धूर होत आहे. तो डायरेक्टली कशात मिक्स होतंय, हवेत मिक्स होते आणि हवेत विविध प्रकारचे काय तयार होतं, हवा प्रदूषण निर्माण झालेलं दिसून येतं. आणि तिसरं चित्र तेच आहे, मोठमोठे कारखाने आहेत आणि कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर जो आहे तो काय होतोय, हवेत मिक्स झालेला दिसून येतो. तिथंही हवा प्रदूषण झालेलं दिसून येत आहे. नंतर बघा, पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात. मानवाच्या ज्या काही चुकी आहेत, वाहतुकीचा अतिवापर असेल, गरज नसताना नदीला जे काही कारखाने आहेत किंवा जे काही उद्योगधंदे आहेत त्याचं जे काही रसायने आहेत ते नदीमध्ये सोडल्यामुळे जलप्रदूषण होणे, हे काय बरीचशी अशी कारणे आहेत जी ज्याच्यामुळं पर्यावरणाला बऱ्याचशा समस्या निर्माण झाल्या आहेत. नंतर बघा, या समस्या मात करण्यासाठी काय करावे लागेल. जे काही गरज नसताना मोटर असेल, मोटर गाडी असेल, त्याचा कमी वापर करणे, उद्योगधंदे आहेत त्याच्या सुयोग्य रीतीने त्याचं नियोजन करणे, ह्या काय गरज मात करण्यासाठी आवश्यक आहे. नंतर बघा, माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे, म्हणजे माणसाने काय केले, निसर्गात हस्तक्षेप केला, त्यामुळे काय झाले, पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. औद्योगिकरण असेल, त्या कुठल्या, तर औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशके आणि खतांचा वाढता वापर, ज्यामुळे काय झालेलं आहे, प्रदूषण पृथ्वीवरचं जे आहे ते काय दिसून येतं, वाढलेलं दिसून येतं. असं नाही की प्रदूषणाचा फक्त माणसाच्या शरीरावर पण होतं, तर पूर्ण जी काही सजीव सृष्टी आहे त्या पूर्ण सजीव सृष्टीवर आणि जे काही नैसर्गिक घटकावर सुद्धा काय होतोय, परिणाम होते. नैसर्गिक घटकावर म्हणजे माती असेल, निसर्गापासून जे काही उद्योगधंदे जे काही खाणकामातून मिळणार असेल, तांबे असेल, काय असेल, त्याच्यावर सुद्धा काय होतंय, मोठ्या परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे सजीव निर्जीव या दोन्हीही घटकावर प्रदूषणाचा काय दिसून येतो, परिणाम झालेला दिसून येतोय. नंतर बघा, पोल्युशन, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे काय, प्रदूषण होय. काय प्रदूषणाची व्याख्या लक्षात ठेवा. नैसर्गिक पर्यावरण, जे काही निसर्गापासून तयार झाले जे काही पर्यावरण आहे त्या परिसंस्थेवर काय करायचं, हानिकारक असे दूषितीकरण होणे, म्हणजे निसर्गात दूषित असं वातावरण निर्माण करणे म्हणजेच काय, प्रदूषण होय. बघा, तुमच्या सभोवताली कोठे कोठे प्रदूषण आढळते. तुमचे जे काय सभोवताली जो काही परिसर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आठवतं असं कुठलं जे प्रदूषण असेल ते तुम्ही लिहू शकता. जलप्रदूषण असेल, मोटरसायकलतून निघणारा धूर असेल ते तुम्ही लिहू शकता. प्रदूषण कशामुळे निर्माण होतात, आपल्या चुकीच्या गोष्टीमुळे. जे काही घरातील काही दूषित जे काही पाणी साठवत असेल तो डायरेक्ट नदीत सोडणे, म्हशीला असेल कपडे नदीवरती धुणे, यामुळे काय होतं, जलप्रदूषण झालेलं दिसून येतं. आणि थोड्या थोड्या कारणासाठी मोटर गाडीचा यूज करणं, त्याच्यामुळे हवा प्रदूषण होऊ शकतं. बरोबर आहे का. नंतर बघा, प्रदूषके ॲज अ पल्युटन्स. प्रदूषके बघा, परिसंस्थेच्या म्हणजे जे काही पर्यावरण आहे आपलं ते नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक म्हणले कुठले येणार, माती असेल आणि जैविक घटकावर. जैविक म्हणजे कुठले, वनस्पती, प्राणी, त्या स्वतः मानव सुद्धा येतो. बरोबर का. ह्या घातक परिणाम घडणाऱ्या घटकांना, त्यांच्या शरीरावर जे काही घातक त्यांचं जे कार्य आहे, श्वसनाला त्रास होतोय मानवाला ही माहिती आहे, त्याप्रमाणे बाकीच्या प्राण्यांना असेल, वनस्पतींनाही त्यांची वाढ खुटली जाते, पाने सुकली जातात. बरोबर आहे का. त्यांच्या कार्यात अडथळा अशा प्रकारे निर्माण होतो, त्यालाच काय म्हटलं जातं, प्रदूषके म्हटलं जातं. लक्षात ठेवा. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास, ही जी प्रदूषक आहेत ती जर जास्त प्रमाणात हवेत मिक्स झाल्यात काय होतं, पर्यावरण विषारी होतं आणि अनारोग्यकारक होतं. म्हणजे शरीराला घातक असं निर्माण होतं. त्याच्यातून आपल्याला काही म्हणजे शरीरासारखे डोळ्यांचे आजार असेल, पोटाचे आजार असेल, श्वसनाचे आजार असेल, काय होतं, ह्या विषारी घटकांमुळे त्याच्यावर परिणाम झालेला दिसून येतोय. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात.
म्हणजे प्रदूषके जी आहेत, आता ज्वालामुखीचा उद्रेक असेल तो काय नैसर्गिक आहे, बरोबर आहे का? परत फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलाला जी आग लागते ती काय नैसर्गिक निर्मित आहे, तसेच मानव निर्मिती आहे. दोन्हीही कारणामुळे लागू शकते. म्हणजे जे काही प्रदूषक आहे त्याला निसर्गही तेवढं जबाबदार आहे आणि तेवढंच मानवसुद्धा जबाबदार आहे. नंतर बघा नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतं. जी काही निसर्गामुळे जे काही प्रदूषण निर्माण होतं, पण ते कालांतराने काय होतं नष्ट होतं आणि हाय असं स्वच्छ बिना म्हणजे प्रदूषणाचं जे काही वातावरण आहे ते राहतं. पण या उलट काय होतं मानवनिर्मित जी काही प्रदूषक आहेत ती नष्ट होत नाहीत. नंतर बघा काय प्रश्न विचारला, विचार करा जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील, निसर्गापासून जे काही प्रदूषण निर्माण होतं ते, तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाहीत? असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात? एक तर निसर्गामुळे आपल्याला कुठलाही घात होत नाही आणि निर्माण झालं तर ते कालांतराने नष्ट होतात असं काही नाही, पण मानवाने केलेले दुष्परिणाम दिसून येतात. हे जे दिसून येत नाही आणि ते आपण शिकणारही आहोत सध्या. बघा करून पहा तुमच्या परिसरात, तुम्ही स्वतः सर्वेक्षण करून तुमच्या परिसरातील प्रदूषित ठिकाणे कोणती ती ठरवा. म्हणजे जिथं प्रदूषण जास्त प्रमाणात होतं ते तुम्ही स्वतः ठरवा. नाल्या जिथं घाण आहे ते, ज्यामुळे डास निर्मिती होते घाण पाण्यामुळे, बरोबर आहे का? आणि त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. जिथं वाहनामुळे जास्त धूर होतो व जास्त प्रमाणात वाहने चालवली जाते ठिकाण तुम्ही निवडू शकता किंवा तुमच्या आसपास जे पर्यावरणात असेल ते लिहू शकता. आणि प्रदूषण आढळल्या प्रत्येक ठिकाणी संबंधित असा प्रदूषणकारी घटक कोणता, म्हणजे तिथं प्रदूषण नेमका करणारा घटक कोणता हे तिथं नोंद करायची आणि तो ओळखण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर काय विपरीत परिणाम होते त्याचीही नोंद करायची. जरा डोके चालवा. बघा कोणकोणत्या प्रकारची प्रदूषके आढळून येतात. एक 3 प्रकार आहेत. एक हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषके असे 3 प्रकार आहेत. बघा प्रदूषके विघटनशील असतील की अविघटनशील असतील. काही प्रदूषके विघटनशीलही असतील आणि अविघटनही असतील. त्याचा अभ्यास घेणार आहोत, त्याच्यावरून तुम्ही उत्तर लिहू शकता. बघा पहिला प्रकार प्रदूषकाचा हवा प्रदूषण याचा एअर पोल्युशन. बघा थोडे आठवा. पृथ्वीवर वातावरणात असणारे विविध वायूचे प्रमाण दर्शवणारा आलेख काढा. हा आलेख तुम्ही 6वीच्या पुस्तकात दिलेला आहे, तो तुम्ही लिहू शकता. नंतर बघा हवा हे वेगवेगळ्या वायूचे व घटकांचे एक जिन्सी मिश्रण आहे असे का म्हणले जाते. आता आपल्याला माहिती आहे हवेत कुठले कुठले वायू असतात. नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, परत म्हणजे प्रदूषक असतील मोनो डायऑक्साईड असेल, परत कार्बन टेट्राक्लोराईड असेल. हे काय आहेत घातक पदार्थ, पण ते आपण सेपरेट करू शकतो का? नाही करू शकत एकमेकापासून. ते एकमेकास मिक्स असतं, त्याच्यामुळे त्याला एक जिन्सी मिश्रण असं म्हटलं जातं. हे अगोदर आपण 8वीमध्ये ही 2 धड्यामध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे का? नंतर बघा इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणकोणते घातक वायू बाहेर पडले जातात. एक तर धूर असेल, धुलीकण असेल, सूक्ष्मजीव असतील, मोनोसल्फर डायऑक्साईड असेल, हे काय आहेत घातक वायू आहेत हवे प्रदूषणातील. बघा विषारी वायू, धूर, धुलीकण, सूक्ष्मजीव यासारख्या घातक पदार्थामुळे हवा प्रदूषण होण्यास काय होतंय, होण्याला घटकांना काय म्हणतात तर हवा प्रदूषण म्हणतात. ही व्याख्या आहे. नंतर बघा हवा प्रदूषण नेमकी कारणे कोणती, आकृतीवरनं सांगू शकतो. खालील काय सांगितलं, चित्रातील हवा प्रदूषण कोणत्या घटकामुळे होते ते लिहा. एकतर मानव निर्मित घटकामुळे होते की नैसर्गिक निर्मित घटकामुळे होतं. ते पहिला बघा फॉरेस्ट फायर, दॅट मीन्स ऑफ दी जंगलाला आग लागलेली दिसून येते. जंगलाला आग लागणे हे काय आहे, एक नैसर्गिक निर्मिती आहे. निसर्गाच्या काही चुकीमुळेही लागते आणि मानवाच्या काही चुकीमुळेही लागते, त्यामुळे दोन्हीही निर्मित आहेत. नंतर ज्वालामुखी ही नैसर्गिक निर्मिती आहे आणि जे काही वाहनं आहेत, वाहनांचा जो धूर आहे तो काय आहे मानव निर्मित, हे आपण सांगू शकतो. नंतर बघा हवा प्रदूषणाची कारणे, एक नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे सुद्धा आहेत. पहिल्यांदा बघा नैसर्गिक कारणे. बघा ज्वालामुखीचा उद्रेक बघा कशा प्रकारे होतो. त्या उद्रेकातून कुठले घटक बाहेर पडला जातात विषारी. बघा उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप, म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू ह्या तिन्ही घटकातून उद्रेकातून त्याच्या बाहेर पडलं जातं जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो. नंतर बघा उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड,
अमिनो क्लोराईड, हायड्रोजन, बाष्पधुलीकण असे विविध जे घटक आहेत ते काय पडले जातात, ज्वालामुखीच्या उद्रेतून बाहेर पडले जातात. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर जसे तसे पृथ्वी तलावर जे काही सजीवसृष्टी आहे, जैविक अजैविक, त्या दोन्हीही घटकावर काय होतो, त्याचा परिणाम होतो. नंतर बघा भूकंप हा सुद्धा काय नैसर्गिक निर्मित आहे. भूकंपामुळे पृथ्वीचे अंतर्गत भागातील विषारी वायू, पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. नंतर वावटळी व धुळीची वादळे, जी काही चक्रीवादळ वगैरे आहेत ते बघा, त्याच्यामुळे काय होतं, जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, छोटे छोटे परागकण असतील व सूक्ष्मजीव हवेत काय होतात, डायरेक्टली मिक्स होतात आणि त्याच्यामुळे हवा प्रदूषण होतं. नंतर वनव्याला दोन्हीही निर्मिती म्हणून लागते, मानव निर्मित ही आणि नैसर्गिक निर्मित. बघा, वनव्यामुळे कार्बन डायऑक्साईड हे घातक वायूत बरं का, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड व धूर वातावरणात मिसळतो आणि त्याच्यामुळे काय होतं, हवा प्रदूषण होऊ शकतं नैसर्गिक निर्मित. कालांतराने ते सुरळीत होतं बरं का, अगोदर सांगत येते. नंतर बघा, सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे, सूक्ष्मजीव काही जीव आहेत कुठले, काही जीवाणू, कंकाचे जे बीजाणू आहेत ते काय होतात, हवेत म्हणजे मिसळले जातात. नंतर बघा, मानव निर्मित इंधनांचा वापर, दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेट, डिझेल, पेट्रोल या वापर, जो काय आपण ते जाळलं, लाकूड जाळलं किंवा दगडी कोळसा किंवा पेट्रोल ह्याच्यासाठी वापरतात, ज्वलनशील होण्यासाठी, बरोबर आहे का, किंवा गाड्यातनी डिझेल वगैरे वापरतात. जो काही धूर निघतो डिझेल, पेट्रोल, रॉकेल किंवा LPG मधून, त्याच्यामुळे जो काही विषारी घटक आहे ते विषारी घटक सांगतात बघा, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि शिशेची जी संयुगे आहेत ते काय होतात, डायरेक्टली हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषण निर्माण होतं. आणि दुसरा बघा, घन कचरा, शेतीतील कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषण होतं. नंतर बघा, औद्योगिकरण म्हणजे काय, जो काही कारखाने वगैरे आहेत त्याच्यामधून होणारा प्रदूषण आहे. विविध कारखान्यात प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो, गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात काय होतात, मिसळली जातात, त्याच्यामुळे हवा प्रदूषण होतं. नंतर अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट, म्हणजे जे बॉम्ब वगैरे तयार करतात ते. आणि निर्मितीसाठी काय लागतं अगोदर बघा, युरेनियम, थोरेनियम, ग्राफाईट, प्लुटोनियम या मूलद्रव्याच्या वापरामुळे जे काही किरणोत्सर्जन हवा आहे त्यात काय होतं, हवा प्रदूषण घडून येतात. त्याच्यामुळे बॉम्बचं मोठ्या प्रमाणात बॉम्ब निर्माण केले तर फुटला काय होतं, मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होतं. त्याच्यामुळे हे मानव निर्मित आहे. आता विचार करा आणि काय विचारलं बघा प्रश्न, वरील प्रमुख कारणाशिवाय हवा प्रदूषणाची कारणे कोणती. नंतर 4 स्ट्रोक इंजिन गाड्यापेक्षा 2 स्ट्रोक इंजिन गाड्यामुळे हवा प्रदूषके होते का, हे तुम्ही सांगायचं आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेन ह्याचं उत्तर. नंतर बघा, इतिहासात डोकवताना म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुके पडले. ते धुके नसून ते काय होतं, प्रदूषण होतं बघा. त्यात दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा धूर मिसळला व धुरक्याची छाया 5 दिवस राहिली. म्हणजे जो काही आपण त्याला दाट धुकं म्हणत होतं तो ॲक्च्युअली मध्ये काय होता, धूर होता, ज्वलनातून पडणारा बाहेर धूर होता आणि तो 5 दिवस राहिला. आणि काय झालं बघा, लंडन शहरात 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीत अशी छाया होती. नंतर बघा, इसवी सन 1948 साली पीटर्सबर्ग शहरात धूर व धुराची काजळी यामुळे दिवस ही रात्रच झाली. म्हणजे दिवसाही काय झालते, त्या काजळीमुळे रात्र दिसत असेल असं दिसत होतं, कारण एवढा हवा प्रदूषण झालं होतं त्या शहरामध्ये. त्यामुळे त्या शहराला काळे शहर म्हणून ओळखले जाते. लक्षात ठेवा, काळे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते, तर कुठलं, पीटर्सबर्ग या शहराला काळे शहर म्हणून ओळखले जाते. नंतर बघा, हवा प्रदूषण स्रोत आणि परिणाम. हवा प्रदूषक कुठली कुठले त्या अगोदर बघा, सल्फर डायऑक्साईड SO2, आपल्याला माहिती आहे डाय, ट्राय, मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, हे मी अगोदर सांगत आहे. इथे डाय वापरलाय म्हणजे काय नाही 2 आले, बरोबर आहे, SO2. ह्याचा स्रोत बघा, म्हणजे सल्फर डायऑक्साईड हा वायू कशातून निर्मित होतो, कारखाने ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर केला जातो त्याच्यातून सल्फर डायऑक्साईड हा वायू काय SO2 वायू बाहेर पडला जातो, त्याच्यामुळे हवा प्रदूषण. त्याचा शरीरावर काय परिणाम होतो बघा,
डोळ्याचा दाह होणे म्हणजे डोळ्यात दुखणे, जळजळणे, श्वसनाच्या मार्गात दाह, श्वसनालाही त्रास होतो आणि अतिरिक्त कफ निर्माण होतो आणि खोकला, दम लागणे असे आजार निर्माण होतात. कुठल्या वायूमुळे? तर सल्फर डायऑक्साईड हवेत मिसळल्यामुळे. नंतर बघा कार्बन मोनोऑक्साईड याचा CO. बघा वाहन व धूर, कारखान्याचा धूर यामुळे कार्बन मोनोऑक्साईडची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो? रक्ताच्या ऑक्सिजन क्षारण क्षमतेत घट होते. म्हणजे रक्तात जो काय ऑक्सिजनचा पुरवठा असतो तो काय होतो? त्याच्यामध्ये कमतरता येते म्हणजे घट होते. म्हणजे ते व्यवस्थित सर्क्युलेशन शरीरात होत नाही ऑक्सिजनचं. नायट्रोजनची ऑक्साईड आहे. बघा वाहनांच्या धुरामधून हे ऑक्साईड निर्माण होतात. त्याच्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो? फुफ्फुसे व श्वसन मार्गाचा दाह होतो. नंतर बघा हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, उद्योग व वाहनांचा धूर, त्याच्यामुळे शरीरावर काय होतो? श्वसन रोग निर्माण होतो. नंतर बघा धूळ, धुळात कशातून निर्माण होतो? उद्योग व वाहनांचा धूर आणि त्याचा शरीरावर परिणाम सिलिकोसिस व्याधी हा आजार निर्माण होतो. नंतर बघा कीटकनाशके, कीटकनाशकाची निर्मिती व वापर म्हणजे ते कीटकनाशके म्हणून जे वापर आहे कीटक मारण्यासाठी ते, आणि त्याच्या शरीरावर काय होतं? मनोदौर्बल्य होते, दीर्घ श्वसनामुळे मृत्यू होतो. त्याचा जर श्वास जास्त काळ घेतला, कशाचा? कीटकनाशके मारण्यासाठी जे औषध आहे शेतकरी वगैरे जे वापरतात ते जास्त काळ वापरल्यामुळे ते सारखा श्वास घेतल्यामुळे काय होतो? मृत्यू होतो. नंतर बघा मिथेन CH4, कारखान्यातून होणारी वायू गळतीमुळे मिथेन हा वायूची निर्मिती होते आणि त्याचा परिणाम शरीरावर बघा विषबाधा निर्माण होते. परत त्वचेचे म्हणजे कर्करोग होतो, दमा, श्वसनाचे विकार यासारखे विशिष्ट आजार निर्माण होतात. नंतर बघा माहिती आहे का तुम्हाला? बघा काय माहिती आहे का? 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आतापर्यंत सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना घडली. तेथे अपघातातून घडलेल्या वायुगळतामुळे 8,000 लोक प्राणाला मुकले. म्हणजे तिथं काय झालं? मोठ्या प्रमाणात काय होतं? औद्योगिक घटना घडली भोपाळमध्ये घडली. त्याच्यामुळे काय झालं? वायुगळती मोठ्या प्रमाणात, त्याच्यात बरेचसे लोक काय होती? प्राणाला मुकली होती. नंतर बघा भोपाळ गॅस दुर्घटनेबद्दल अधिक माहिती मिळवा व आधारे मुद्द्यावर चर्चा करा. त्याच्यासाठी काही आहे ते सर्च करून तुम्ही मोबाईलला पाहू शकता. नंतर बघा हवा प्रदूषण, ज्याप्रमाणे माणसावर परिणाम होतो तसंच इतर वनस्पती व प्राण्यांना कुठला परिणाम होतो तो पहा. बघा वनस्पतीवर काय होतात? पर्णछिद्रे बुजून जातात. म्हणजे जे काही प्रकाश संश्लेषण होतं ते क्रिया स्टॉप होते. नंतर प्रकाश संश्लेषणची क्रिया काय होते? मंदावते. वनस्पतीची वाढ खुंटते. वाढ खुंटल्यामुळे काय होतं? पानगळती होते आणि पाने पिवळी पडतात हवा प्रदूषणामुळे. आणि प्राण्यावर बघा श्वसनाचे विपरीत परिणाम होतात आणि डोळ्यांचा दाह निर्माण होतो. नंतर बघा थोडे आठवा ओझोन थराचे महत्त्व काय? ओझोन वायू काय करतो? अगोदर शिकलोय. ओझोन थर काय करतो? जी काही अतिनील किरणं आहेत ॲज अ अल्ट्राव्हायोलेट रेज, ती पृथ्वीवरून काय असतात? ते घातक असतात आणि ती पृथ्वीवर पडण्यापासून ओझोन वायू काय करतो? रोखलो जातं आणि त्याच्यामध्ये काय होतं? ओझोन म्हणजे पृथ्वीचे संरक्षण होतं आणि हे ओझोनचं महत्त्व आहे. ओझोन थरात घट होण्याची कारणे कोणती? वाढतं जे काही प्रदूषण आहे त्याच्यामध्ये जी काय होते? घट होत चाललेली दिसून येते. नंतर बघा हवा प्रदूषण, वातावरणावर होणारा परिणाम. बघा ओझोन थराचा ऱ्हास व नाश. आपण पूर्वी अभ्यासले आहे की वातावरणाचे सितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आहे. बरोबर आहे का? सितांबराचा खालचा भाग आणि दलांबराचा वरचा भाग, म्हणजे या दोन्हींच्या मध्ये कुठला वायू आढळतो? तो कुठला आढळतोय? ओझोनचा लेयर आढळतोय. हा आपण शिकलेला आहे. बघा सूर्याच्या पासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून कुठली? UV रेज, ओझोन वायूचे थर पृथ्वीवर सजीव सृष्टीचे संरक्षण करते. पृथ्वी आता ह्या ओझोन थराला खालील कारणामुळे धोका निर्माण झाला. कुठल्या कारणामुळे? बघा आताच प्रश्न विचारला. बघा काय नेमकं झालंय? बघा हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी सूर्याची उत्सर्जित जी काही ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करते. कोण? तर CO2 कार्बन डायऑक्साईड.
मागील 100 वर्षामध्ये औद्योगिक कारणामुळे वातावरणामधील CO2चे प्रमाण वाढले आहे. म्हणजे ह्या औद्योगिकरणामुळे काय झाले, CO2 प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले दिसून येतं CO2 वायूचे. त्याच्यामुळे काय होतं, CO2 वायूचा तापमानात होणारा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम होय. म्हणजे लक्षात ठेवा, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय होतं, अगोदर नॉर्मल होतं, पण तोपर्यंत काय होतं, त्याचा काही परिणाम होत नव्हता. पण औद्योगिकरणामुळे CO2चं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय, त्याच्यामुळं त्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्यालाच काय म्हणलं जातं, हरितगृहाचा परिणाम असं म्हटलं जातंय. नंतर बघा, CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFCचे प्रमाण, कार्बन फ्लोरो हे पृथ्वीवरील प्रमाणात उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे हे जे काही वायू आहेत, कुठले, CO2 प्रमाण, नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC, ह्याचं काय झालं, हे जे घटक आहेत त्याला एकत्रित प्रमाणात काय म्हणलं जातं, हरितगृह वायू म्हणलेलं आहे. नंतर बघा, वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चाललेले आहे. हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे उत्पादन, वनजीवाचे वितरण यात बिघाड, तसेच हिमनद्या वितरून समुद्रसपाटीत वाढ होऊन दिसून येते. नंतर बघा, आम्लवर्षा, ॲसिड रेन, कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारखे इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यासारखी ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल ही विषारी जे काही घटक आहेत ते काय होतात, निर्माण होतात. आणि हे काय करतात, पावसाचे थेंब किंवा ही कण मिसळून ते पाऊस किंवा बर्फ पडतो, यालाच आम्लवर्षा म्हटलं जातं. बघा, आम्लवर्षा कशाला म्हटलं जातं, जे काही पावसाचे थेंब किंवा हिमकणामध्ये ते काही घटक आहेत, कुठले, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल त्यात मिक्स होतात आणि त्याच्यापासून पाऊस किंवा बर्फ पडतो, त्यालाच काय म्हटलं जातं, आम्लवर्षा म्हटलं जातं. ह्याचा सर्व सजीव सृष्टीलाच काय आहे, घातक परिणाम होत असलेला दिसून येतो. बघा, त्याचा कुठला परिणाम होतोय, आम्लवर्षाचे परिणाम. आम्लयुक्त पावसामुळे मृदेचे म्हणजे जमिनीचे व पाण्याच्या साठ्यांची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाचे हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर म्हणजे पर्यावरणावर काय होतं, त्याचा विपरीत परिणाम होते. कारण हिमवर्षा पडली किंवा हिमबर्फ जरी पडला तर पूर्ण सजीवसृष्टी, जी काही जमीन असेल, पाणी असेल, सर्व जी काही सजीवसृष्टी आहे त्याच्या सजीव निर्जीव दोन्हीवरही काय होता, त्याचा परिणाम होता. नंतर बघा, इमारती, पुतळे, ऐतिहासिक वस्तू, पूल, धातूची मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादी शरण होतात. म्हणजे काय, त्याच्यावर ऑक्साईड निर्माण होतात आणि त्याचे जे काही झीज आहे ती कमी होत जाते. आम्ल प्रजननामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम व मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात. जलाशयातील व जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्यामुळे जलवाहिन्याच्या विशिष्ट धातूचे व प्लास्टिकचे पेजण्यातील निलक्षण होऊन आरोग्यावर गंभीर समस्या उद्भवतात. नंतर बघा, हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे त्यावर उपाय काय करणार, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. म्हणजे जे काही कारखान्यात जे काही धूर पडलो त्याच्यावर काहीतरी यंत्रणेचं बंधनकारक केलं की तो काय होणार आहे, धूर जास्त प्रमाणात मिसळणार जाणे. उदाहरणार्थ बघा, निरोधक यंत्रणे, ॲज अ ॲक्सिलेटर्स, गाळणी यंत्र, फिल्टर्स याचा वापर करावा. त्याच्यामुळे कारखान्यातून जो धूर आहे तो कमी प्रमाणात बाहेर पडला जाईल. नंतर शहरातील दुर्गंध पसरणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावी. जो काही शहरात जे काही दुर्गंध आहे तो पसरवण्यास त्याची योग्यरित्या बाहेर जाऊन विल्हेवाट लावली तर काय होईल, प्रदूषण होणार नाही. नंतर बघा, आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरात योग्य नियंत्रण करावे. नंतर CFC निर्मितीवर बंधने आणावी. त्याच्यामुळे काय होणार आहे, हवा प्रदूषण होणार नाही. नंतर बघा, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. आपल्या शहरातील हवा कितपत प्रदूषित झाली आहेत ही गोष्ट नागरिकांना, हे आपण 6वीलाही आपल्याला दाखवता बघा, त्याचा इंडेक्स
म्हणजे प्रदूषण किती झालंय मोठमोठ्या शहरात, पुणे मुंबईसारख्या शहरात हे प्रदूषकाचे इंडेक्स लावलेलं असतं बघा. ही गोष्ट नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. हवेच्या गुणवत्तेचं निर्देशन निश्चित करण्यासाठी SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, CO2 कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड याचं NO2, परत भूपृष्ठात हवेत असलेला ओझोन, कणीय पदार्थ वगैरे वायूंचा प्रमाण दररोज मोजले जाते. कशामुळे? एअर क्वालिटी इंडेक्समुळे. नंतर बघा, मोठ्या शहरामध्ये जास्त रहदारी असणाऱ्या मुख्य चौकात असे हवेचे गुणवत्तेचे निर्देशन दाखवणारे फलक लावले जातात. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फलक 6वीच्या पुस्तकात आहे आणि तुम्ही सर्च करून ही पाहू शकता. नंतर बघा, माहिती आहे का तुम्हाला? बघा, सल्फरयुक्त हवा प्रदूषकाचा रंकाम, तेलचित्र, नायलॉन कपडे, सुती कपडे, रेयॉन कपडे, कातडी वस्तू आणि कागद यावर परिणाम होऊन त्याच्या रंगात काय होतं? बदल होतोय. सल्फरयुक्त जे काही आहे ते हवेत मिसळल्यामुळे. धन्यवाद. राहिलेला जो काही पार्ट आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.